जय ज्योती जय क्रांती. नमस्कार मित्रांनो, भारतातील सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेवर गाढा प्रभाव टाकणाऱ्या महात्मा फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथात एक कटू सत्य स्पष्टपणे मांडले गेले आहे. एक असे सत्य जे तत्कालीन सरकार आणि भटजींच्या सत्तेच्या कारस्थानाला उघड करतं. आज आपण भाग 13वा पृष्ठ क्रमांक 93 ते 96 या भागावर आधारित अभ्यास करणार आहोत. पुस्तक आहे गुलामगिरी, ज्याचे लेखक आहेत महात्मा फुले. जिथे मामलेदार, कलेक्टर, रेव्हेन्यू अधिकारी, जज आणि इंजिनियर खात्यातील ब्राह्मण कामगारांच्या वर्चस्वाची कथा समोर येते. महात्मा फुले यांनी कशा प्रकारे इंग्रज सरकारमधील भटजींच्या सत्ता स्थापनेचा पर्दाफाश केला. गरीब आणि अज्ञानी शूद्रांवर अन्याय करणारी ही यंत्रणा नेमकी कशी कार्यरत होती. फुले यांच्या लेखणीतून उमटलेले हे विचार केवळ इतिहास नाहीत, तर आजही आपल्या समाज व्यवस्थेला दिशा देणारे आहेत. चला गुलामगिरीच्या या भागात सखोल अभ्यास करूया आणि जाणून घेऊया की महात्मा फुले यांचा इंग्रज सरकारमधील भटजींच्या सत्तेविरुद्ध नेमका काय आरोप होता. मित्रांनो, आपण जर आमची गुलामगिरी या पुस्तकावर आधारित व्हिडिओ सिरीज पाहिली नसेल तर जरूर पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया भाग 13वा, ज्यामध्ये विषय आहेत मामलेदार, कलेक्टर, रेव्हेन्यू, जज आणि इंजिनियर खात्यातील भट कामगार इत्यादींविषयी. स्वरूप आहे धोंडीबा आणि ज्योतिराव यांचे संवाद. धोंडीबा म्हणतात, यावरून भट मामलेदार असल्यामुळे ते काही अज्ञानी शूद्रांचे नुकसान करीतात काय? यावर ज्योतिराव उत्तर देतात, आजपर्यंत जे भट मामलेदार झाले त्यापैकी कित्येक आपल्या वाईट आचरणामुळे सरकारचे गुन्हेगार ठरून सजेस प्राप्त झाले. ते आपले काम करीत असता इतके कुनीतीने वागत व गरीब लोकांवर जुलूम करीत की त्यांचा एक ग्रंथ होईल. अरे, या पुण्यासारख्या शहरात भट मामलेदार कुलकर्ण्यांपासून आणलेली लायकी दाखविल्याशिवाय मोठमोठ्या सावकारांची देखील हमी कबूल करीत नाहीत. मग तेथे गरिबांची दाद कुठून लागणार? अरे, ही कुलकर्णी ते लायकी तिकीट देताना आपला देव्हारा घुमीत नसतील काय? त्याचप्रमाणे या शहरची म्युन्सिपालिटी कोणी एखाद्या घरवाल्यास त्याच्या जुन्या शेतखान्याच्या जाग्यावर नवा शेतखाना भट मामलेदाराच्या द्वारे त्या पेठेच्या कुलकर्ण्याच्या अभिप्राय पाहिल्याशिवाय बांधू देत नाही. अरे, त्या कुलकर्ण्याजवळ त्याच्या पेठेचा नकाशा असून ज्यात एकंदर सर्व नवी खरेदी करणाऱ्यांची नावे सामील करून साल दर साल त्याची प्रत मामलेदाराच्या दप्तरी दाखवण्याकरता ठेवण्याची चाल नसून कुलकर्ण्याचा त्या जागाविषयी अभिप्राय खरा तरी कशावरून समजावा? या सर्व कारणांवरून असा संशय येतो की भट मामलेदाराने आपल्या जातीच्या कलमकसायांचे काहीतरी त्यात हित व्हावे म्हणून ही वहिवाट चालू ठेवली असावी. यावरून तूच विचार करून पहा की अशा युरोपियन लोकांच्या वस्ती शेजारच्या पुणे शहरात भट मामलेदार जर अशी झोटिंग बादशाही करून आपल्या जातीच्या कलमकसायांची पोळी पिकवितात, तर खेड्यापाड्यातील अज्ञानी शूद्रांच्या झुंडी बगले दप्तरे मारून भट कामगारांच्या नावाने हाका मारून भटकत फिरताना पाहतो, त्या सर्वज्ञ खोट्या असतील काय? त्यातून कोणी म्हणतो, भट कुलकर्ण्याच्या खटपटीमुळे भट मामलेदाराने माझी अजी वेळेस घेतलीच नाही आणि सबब प्रतिवादीने माझे सर्व साक्षीदार फोडून उलटा मज जोडून फैल जामीन घेविला. कोणी म्हणतो, भट मामलेदाराने माझी अर्जी घेऊन हा काळा पावेतो दाबून ठेवून प्रतिवादीची मात्र अर्जी दुसरे दिवशी घेऊन त्याच्याकडून माझ्या चालत्या वहिवाटीस खो घालून मला असे भिकारी केले. कोणी म्हणतो, भट मामलेदाराने मी बोलल्याप्रमाणे माझी जबानी लिहिलीच नाही आणि पुढे त्याच जबानीवरून माझ्या सर्व तंट्याचा असा गोंधळ करून टाकला की आता मला वेड लागण्याची पाळी आली आहे. कोणी म्हणतो, माझ्या प्रतिवादीने
भट मामलेदाराच्या सूत्राने माझ्या चालत्या वहिवाटीस लाथ मारून त्यांनी माझी शेतात आपल्या पाभारी घातल्याबरोबर मी त्या भट मामलेदाराकडे जाऊन त्यास मोठ्या नम्रतेने जमिनीस हात लावून मुजरा केला व त्याच्याशी एक चकार शब्द न बोलता फक्त त्याच्या हातात माझी अर्जी देऊन मी तसा 4 पावले हटून आपले दोन्ही हात जोडून त्याच्यासमोर दीनवदन करून थरथरा कापत उभा राहिलो. इतक्यात त्या यमाने माझ्याकडे खालवर पाहून लागलीच ती अर्जी माझ्या अंगावर फेकून देऊन मी कोर्टाची बेअदबी केली अशा कारणावरून उलटा त्याने मलाच दंड केला. तो दंड मला देण्याची ऐपत नसल्यामुळे मला काही दिवस कैदेत राहावे लागले. इकडेच प्रतिवादीने माझे नांगरून डोंगरून वजिवलेले शेत पेरून आपल्या ताब्यात घेतल्यामुळे म्या कलेक्टर साहेबास 2-3 अर्ज्या केल्या, परंतु त्या सर्व अर्ज्या तेथील भटचिटणीसाने कोणीकडेच दाबून टाकल्या आहेत. त्याचा थांगच लागत नाही. याला करावे तरी काय? कोणी म्हणतो भटचिटणीसाने माझा अर्ज कलेक्टरास वाचून दाखवितेवेळी त्यातील मुख्य मारक कलम गाळून त्याजकडून भट मामलेदाराने केलेला निकाल कायम करविला. कोणी म्हणतो माझ्या अर्जावरून कलेक्टरांनी आपल्या मुख जबानीने लिहिण्यास सांगितलेल्या हुकमाविरुद्ध तेथील भटचिटणीसाने मजकूर लिहून वाचताना मात्र कलेक्टरास त्याच्या सांगण्याप्रमाणे अक्षरशः वाचून दाखवून निकालावर त्याची सही घेऊन तो निकाल जेव्हा मला मामलेदाराच्या मार्फत मिळाला तेव्हा मी आपल्या कपाळावर हात मारून म्हणालो की हे ब्राह्मण कामगार आपला पण सिद्धीस नेल्याशिवाय उगीच बसत नाहीत. कोणी म्हणतो माझी जेव्हा कलेक्टर साहेबांजवळ दाद लागेना तेव्हा म्या रेव्हेन्यू साहेबाकडे 2-3 अर्ज पाठवले, परंतु ते सर्व माझे अर्ज तेथील भट कामगारांनी खटपट करून त्या साहेबांकडून पुन्हा कलेक्टराच्याच अभिप्रायाकरता परत पाठविले. नंतर कलेक्टराचे भट कामगारांनी माझे सर्व कागद उलटे पालटे करून कलेक्टर साहेबास वाचून दाखवून मी मोठा तक्रारी आहे म्हणून माझ्या अर्जाच्या पाठीवर त्याचकडून अभिप्राय देऊन रेव्हेन्यू साहेबाची समजूत काढली. आता येथे कारणाकाराने करावी तरी काय? कोणी म्हणतो जज साहेबांनी मात्र माझा खटला सुरू होताच त्याच्या रिश्तेदाराने मध्ये कोठे तोंड घातल्याबरोबर तो साहेब म्हणाला चूप, मध्ये बोलू नको. नंतर त्याने माझे कागद स्वतः वाचून पाहिले, परंतु त्या कागदाला तो काय करीत बापोळा, कारण पूर्वीच्या एकंदर सर्व कलेक्टर कचेरीतील भटांनी कुलकर्ण्याच्या सूचनेप्रमाणे माझ्या सर्व खटल्याचे स्वरूपच बदलून टाकले होते. कोणी म्हणतो आज पावे तो एकंदर सर्व भट कामगारांच्या देवपूजेच्या खोलीतील ठरावाप्रमाणे त्यांची घरे भरता भरता माझी घरे गेली, दारे गेली, शेती गेली, पोती गेली आणि माझ्या घरातील सर्व चीज वस्तू जाऊन बायकोच्या अंगावर फुटका मणीसुद्धा राहिला नाही. शेवटी आम्ही सर्व तडाडा उपाशी मरू लागलो. तेव्हा माझ्या धाकट्या भावंडांनी बिगाऱ्याचा धंदा पत्करून ते सडकेच्या कामावर टोपली वाहण्याचे जाऊ लागले. तेथेही सर्व भटेजी साहेब काडीच्या कामाला हात न लावता फक्त दररोज सकाळी व संध्याकाळी एकदा फैलावर जाऊन हजेरी घेतल्याबरोबर भलत्या एखाद्या मराठी वर्तमानपत्रातील इंग्रज सरकारची अथवा त्यांच्या धर्माची निंदा केली असेल त्याचा गोषवारा जाता आता बिगाऱ्यास सांगून बिऱ्हाडी परत जातात व त्याबद्दल सरकारही त्या बिगाऱ्यांपेक्षा जास्ती दुपटीच्या वर पगार देत असून एखाद्या बिगाऱ्याने पगार झाल्याबरोबर त्याची मूठ गार केली नाही की लागलीच ते दुसऱ्या दिवसापासून आपल्या वरच्या साहेबास त्या बिगाऱ्याविषयी नाना तऱ्हेच्या चाहट्या सांगून त्याचे खाडे मांडतात. इतकेच नव्हे, परंतु कोणी भटजी त्यास म्हणतो अरे तू सरकारी काम सांभाळून पत्रावळी करता वडाची पाने व थोडेसे भेंडे संध्याकाळी घरी येताना माझ्या बिराडी आणून टाक. कोणी म्हणतो त्या आंब्याची फांदी तोडून रात्री माझ्या बिराडी आणून टाक. कोणी म्हणतो तिरगुळाची नजर चुकून मला थोडीशी पाने आणून दे. कोणी म्हणतो आज रात्री गावात मी त्या देवघेव करणाऱ्या बोडकीच्या घरी फराळात जाणार आहे, यास्तव तू आपली भाकर खाल्ल्याबरोबर माझी बिराडी येऊन माझ्या कुटुंबास सर्व रात्र सोबत देऊन तेथेच
निजून राहा, परंतु दुसऱ्या दिवशी फाईलावर हजर राहण्यास चुकू नको, कारण उद्या संध्याकाळीच थोरले इंजिनियर साहेब आपले काम पाहण्याकरता येथे येणार आहेत. म्हणून रावसाहेबांनी लिहून पाठविले आहे. असे नाना तऱ्हेचे भटांचे आतले त्रास मला माझे भाऊ घरी गेल्याबरोबर सांगून खळाखळा डोळ्यातून पाणी गाळतात. काय करू हो दादा, हे सर्व भटजी 18 वर्णाचे गुरु पडले. त्यांनी कसेही आचरण केले, तथापि शूद्रांचे त्यांच्या तोंडाचे उच्चार करू नये असे आपली शास्त्रे बोंबलतात. माझा उपाय खुंटला. नाहीतर म्या कधीच इंग्रजी बोलण्यास शिकून एकंदर सर्व ब्राह्मणांच्या ठकबाज साहेब लोकांस सांगून त्यांच्याकडून या गुलामांच्या खोडी मोडल्या असत्या. याखेरीज एकंदर सर्व इंजिनियर खात्यातील भटकामगारांच्या लुच्चेगिऱ्या कंत्राटदार लोक इतक्या सांगतात की त्यांचा एक स्वतंत्र ग्रंथच होईल. यास्तव तूर्त याविषयी पुरे करतो. सारांश वर लिहिलेल्या गाऱ्हाण्यापैकी काही खरे असल्यास त्याच विषयी बारीक शोध ठेवून त्यांचा बंदोबस्त करणे हा आमच्या सरकारचा धर्म होय. अशा प्रकारच्या तळमळीच्या शब्दात महात्मा फुले यांनी आपल्या गुलामगिरी या ग्रंथातून तत्कालीन समाज रचनेतील कटू सत्य उघड केले. भटजींची सत्ता, इंग्रज सरकारची कुनीती आणि शूद्र अतिशूद्रांवरील अन्याय यांचा पर्दाफाश केला. आज आपण याच ग्रंथाच्या भाग 13 मधील पृष्ठ क्रमांक 93 ते 96 मधील विचारांचा अभ्यास केला, जिथे मामलेदार, कलेक्टर, रेव्हेन्यू अधिकारी आणि भट कामगारांच्या सत्तेचा खेळ स्पष्ट केला गेला आहे. परंतु प्रश्न असा आहे, आजही आपण त्याच विचारधारेच्या प्रभावाखाली आहोत का? आजही सरकार आणि प्रशासनात अशा मानसिकतेचा प्रभाव आहे का? आणि जर आहे तर आपण त्याविरुद्ध काय करू शकतो? महात्मा फुले यांचे विचार केवळ इतिहासापुरते मर्यादित नाहीत, तर ते आपल्या भविष्यासाठी एक मार्गदर्शक आहेत. आपण सर्वांनी मिळून शिक्षण, समता आणि न्यायासाठी पुढे यावे. महात्मा फुले यांच्या विचारांना कृतीत उतरावे आणि एक नवे समताधिष्ठित समाज घडवावे. कारण ज्या समाजात अज्ञान आणि अन्याय असतो त्या समाजाला खऱ्या प्रगतीचा मार्ग सापडत नाही. म्हणूनच चला, शिका, जागे व्हा आणि अन्यायाविरोधात लढा द्या. या विषयावर तुमच्या मतांमध्ये काय आहे कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा आणि अधिक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय ज्योती, जय क्रांती, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.